तर जय हिंद आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं महा एक्झाम अथॉरिटी या तुमच्या लाडके युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आजचा विषय काय आहे तो आहे वनरक्षक भरती 2026चा. जसा आपण दारूबंदी विभागाचा व्हिडिओ टाकला डिटेलमध्ये, सेम तसाच व्हिडिओ हा वनरक्षक भरतीचा होणार आहे. जे मुलं नुकतेच वनरक्षक भरती किंवा इतर भरती क्षेत्रात उतरलेले आहे 12वीची परीक्षा पास करून, त्या विद्यार्थ्यांसाठी हा जो व्हिडिओ आहे हा डिटेल व्हिडिओ होणार आहे. तुम्हाला जसं की माहिती असेल, वनरक्षक भरती 2019 मध्ये झाली, 2023 मध्ये झाली. आता जी नियोजित वनरक्षक भरती जी 100% होणार आहे ती 2026 मध्ये होणार आहे. 3 वर्षांचा गॅप हा वनरक्षक भरतीसाठी असतो, त्यामुळे 2026 मध्ये वनरक्षक भरती ही होणार आहे. हा व्हिडिओ एकदम डिटेल होणार आहे. म्हणजे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला दुसरा कुठल्याच युट्यूबवर कुठलाच व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय भेटेल, तर वनरक्षक भरती नेमकी काय आहे, त्यानंतर वनरक्षक भरती पद कसे असतील, वयोमर्यादा, तुमचं शारीरिक पात्रता, तुमचं सिलेबस काय राहील, परीक्षेचं स्वरूप काय राहील, तुमची मैदानी चाचणी कशी राहील, तुमचं मैदानी चाचणीची पात्रता काय राहील, तुमची रनिंग जी आहे ती मुलांची मुलींची काय राहील, त्यानंतर तुमचा सिलेबस एकंदर संपूर्ण सिलेबस काय राहील, आणि सगळ्यात मेन म्हणजे तुमची बुकलिस्ट काय राहील. मेन इथे बुकलिस्ट आहे की बुकलिस्ट जी आहे ही बुकलिस्ट वाचल्यानंतर तुम्हाला दुसरी कुठलीही वाचायची गरज नाही. त्यानंतर एक पुस्तक आहे बोनस पुस्तक, ते पुस्तक काय राहील तुमचं प्लॅनर. तर ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटेल. एक तुमचा कंप्लीट वनरक्षक भरतीचा गायडन्स हा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका. नवीन मुलं तर बिलकुल स्किप करू नका, कारण की भरपूर व्हिडिओ असे आहेत युट्यूबला जे अर्धी माहिती सांगतात. हा एकच व्हिडिओ तुम्हाला भेटेल जो तुम्हाला कंप्लीट गाईड करेल वनरक्षक भरतीबद्दल. त्यामुळे नवीन मुले बिलकुल व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. होतं काय, तुम्ही व्हिडिओ बघतात, व्हिडिओला माझ्या खूप सारे व्ह्यूज असतात, पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही. चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला येणाऱ्या नवीन जे व्हिडिओ आहेत ते लवकरात लवकर भेटतील. आणि अजून ज्या भरती क्षेत्रातला नवीन अपडेट आहेत, पोलीस भरती झाल्या, वनरक्षक, दारूबंदी आणि SSC GD या सर्व भरतीबद्दल जे नवीन अपडेट आहेत, जे तुम्हाला चांगलं गायडन्स आहे ते मिळेल. त्यामुळे व्हिडिओ हा पूर्ण बघा, एकदम लास्ट पर्यंत बघाल तेव्हा तुम्हाला कळेल नेमकं वनरक्षक भरती म्हणजे काय. की आता वनरक्षक भरतीची पात्रता आहे 12वी पास, ठीक आहे. तर मुलं काय करतात, व्हिडिओ पूर्ण बघत नाही, 10वी पास वाले सुद्धा फॉर्म भरतात. इथे पात्रताच तुमची 12वी पास आहे वनरक्षक भरतीची, मग तुम्ही 10वी पास वाले फॉर्म कसं काय भरणार आहे, एवढं तरी कॉमन सेन्स असतो ना. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. जेव्हा आपल्याला एखाद्या पदाबद्दल, म्हणजे आपण एखाद्या पदाची भरती देतोय तर त्या पदाबद्दल आपल्याला पूर्ण, त्या भरती प्रक्रियेबद्दल आपल्याला पूर्ण माहिती असायला हवी. त्यामुळे तुम्ही, होतं काय, मुलांना माहिती नसते आणि असंच जातात. व्हिडिओ बघा, पूर्ण माहिती घ्या कुठल्याही पदाची, आणि मगच त्या पदाला आवेदन करा. हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश हाच आहे की नवीन मुलांना आणि जे जुने सुद्धा मुलं आहेत ज्यांनी वनरक्षक भरती अजून दिली नाही 2023 नंतर, 2024, 25, 26चे मुलं जे भरती क्षेत्रात उतरले आणि नवीन मुलं उतरले, आता 2026ला 12वीची परीक्षा पास करू, या सर्व मुलांसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, बिलकुल स्किप करू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पॉइंट आहे बघा, वनरक्षक भरती 2026 याची जी जाहिरात मागच्या वर्षीची होती, म्हणजे मी जी आता तुम्हाला जाहिरात दाखवणार आहे ती जाहिरात आहे 2023 या वर्षाची जाहिरात आहे, ठीक आहे. तर अशीच जाहिरात जी आहे ही तुम्हाला 2026 मध्ये बघायला भेटेल. जी आताची जाहिरात ही 2023चे पॉईंट आहेत, पण अशीच जाहिरात ही तुम्हाला 2026 मध्ये सुद्धा बघायला भेटेल. तर यामध्ये आपण काय बघणार आहोत, तर सविस्तर यामध्ये बघणार आहोत आपण. यामध्ये पद किती म्हणजे पद कुठले असतील, याचं वेतन म्हणजे पगार एकंदर किती असेल, याची शैक्षणिक पात्रता काय असेल, त्याची शारीरिक पात्रता काय असेल, याचा अभ्यासक्रम काय असेल, त्याचबरोबर वनरक्षकला मैदानी चाचणी काय आहे, त्याची वनरक्षकची वयोमर्यादा काय आहे, त्यानंतर वनरक्षक भरतीमध्ये मित्रांनो वैद्यकीय तपासणी म्हणजे तुमचे डोळे, हातपाय वगैरे हे सुद्धा चेक होतात. तर याबाबत सुद्धा नेमकं काय जाहिरातीमध्ये दिलेलं असतं. आणि ऑनलाईन परीक्षा, जी तुमची वनरक्षकची परीक्षा जी होती ना, ही तुमची मित्रांनो ऑनलाईन परीक्षा होती. तर ऑनलाईन परीक्षेबद्दल पण यात काय आहे, तर एकंदर जी तुमची वनरक्षक भरती आहे, एकंदर ही वनरक्षक भरती 2026 याबद्दल आपण सविस्तर बघणार आहेत. कारण की जेव्हा तुम्हाला तुमची जी वनरक्षकची परीक्षा आहे ही परीक्षा नेमकी कशी असेल हे माहिती असेल, तेव्हाच तुम्ही ती परीक्षा जी आहे ना ही पास करू शकता. व एक पोस्ट जी आहे ती एक पोस्ट तुम्ही
एकदम नक्की करू शकता. तर चला बघूया वनरक्षक भरती कशी असेल व कशी पार पडते. तर हे बघू शकता तुम्ही. सर्वात पहिले मित्रांनो पद. तर वनरक्षक भरतीमध्ये हे जे पद आहे, पद असतं बघा. वनरक्षक हे गट क चं पद आहे. ठीक आहे, गट क चं पद आहे हे वनरक्षक. तर याची जी वेतन श्रेणी आहे ती S7ची, म्हणजे जेवढे कॉन्स्टेबलचे पद आहेत त्याची S7 म्हणजे 21,700 तुमचा बेसिक आहे. आणि हे तुमचे अधिक महागाई भत्ते व नियमाप्रमाणे देय व इतर भत्ते, पण ते कुठल्या 7व्या वेतन आयोगानुसार. तर हा तुमचा जेमतेम पगार हा तुमचा 40,000 प्लसच बनतो. ज्यांचा बेसिक पे हा 21,700 आहे त्यांचा पगार हा 40,000 प्लसच बनतो. आणि आता सध्या हे 7वं वेतन आयोग आहे. ठीक आहे, तर इथे तुमचं जेव्हा तुमचं 8th पे कमिशन लागेल ना, तर त्यानंतर तुमचं इथे वेतन सुद्धा वाढेल आणि पगारात जो तुमचा पगार बनेल पूर्ण, या पगारात सुद्धा तुम्हाला वाढ बघायला मिळेल. तर हे तुमचं पद होतं. पद आहे तुमचं वनरक्षक गट क चं. त्यानंतर आहे तुमची शैक्षणिक पात्रता. तर की याच्यासाठी नेमकी शैक्षणिक पात्रता काय लागेल, तर बघू शकता तुम्ही. हा 1 नंबर पॉईंट आहे. उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 12वी, हे तुमचे इथे काय मागितलेले आहे 12वी. 10वी बेसवर नाही आहे. हे तुमचं पद जे आहे ते आहे 12वी बेसवर. पण हे काय विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली पाहिजे. म्हणजे तुमची 12वी जी आहे ही तुमची इथे काय सांगितलं आहे, 12वी तर सांगितलीच आहे, पण यात काय हवं आहे, तर 12वीमध्ये तुमचं सायन्स असलं पाहिजे किंवा तुमचं मॅथ असलं पाहिजे, गणित असलं पाहिजे. त्यानंतर तुमचं 12वीमध्ये भूगोल असलं पाहिजे किंवा 12वीमध्ये जे आर्ट्सवाले आहेत त्यांचं किंवा कॉमर्सवाल्यांचं अर्थशास्त्र विषय, ह्या अर्थशास्त्र विषय. म्हणजे ह्या 4 जे विषय आहेत हे 4 विषयांपैकी तुमचा एक कुठला तरी विषय असला पाहिजे. म्हणजे जे विद्यार्थी सायन्सला आहे त्यांना भरता येईलच, जे कॉमर्सला आहे त्यांचं गणित आहे त्यांनाही भरता येईल, जे आर्ट्सला आहे त्यांचं भूगोल अर्थशास्त्र असेल. म्हणजे एकंदर हा 12वीमधलं सगळ्यांनाच फॉर्म भरता येतो ज्यांना हे विषय आहेत. त्यानंतर आहे बघा, अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा, म्हणजे इथं 10वी पाहिजे. जे अनुसूचित जमातीमधले लोक आहेत त्यांना इथे कितवी पाहिजे, तर इथे 10वी पाहिजे, उत्तीर्ण पाहिजे. अशा उमेदवाराचा अर्ज करण्यास पात्र राहील. त्यानंतर जे माजी सैनिक आहेत त्या माजी सैनिकांना सुद्धा माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 10वी उत्तीर्णच हवं आहे त्यांना सुद्धा. ठीक आहे, तर ही तुमची होती शैक्षणिक पात्रता. एकंदर जे मुलं आहेत आपले काय म्हणता येईल त्याला, वनरक्षक भरतीचा फॉर्म भरणारे, त्यांची जी पात्रता आहे ती आहे 12वी. आणि हे बाकी तुम्ही विषय बघू शकता, हे तुमचे विषय असणार आहे. शैक्षणिक पात्रता आहे ही एकंदर आहे बघा, ओपनला 12वी पास, त्यानंतर ओपन नंतर आहे SC, OBC आणि बाकीचे जसं की झालं SBC झालं, त्यानंतर आपलं झालं SCBC, त्यानंतर जे आहे NTD, VJA, NTB, ह्या ज्या कास्ट आहे याला 12वी पास आहे. ठीक आहे, याला 12वी पास पाहिजे. आणि एक जे आहे जे की 10वी पास सुद्धा तुमचं मागितलं आहे, तर 10वी पास जे आहे 10वी पास आहे फक्त ST कास्टला. ठीक आहे, हे लक्षात द्या, 10वी पास ST कास्टला आहे. आणि जे परत 10वी पास आहे ते 10वी पास जे आपले माजी सैनिक आहेत म्हणजे एक्स सर्व्हिसमॅन आहेत त्यांना सुद्धा, माजी सैनिकांना सुद्धा इथे 10वी पास आहे. ठीक आहे, हे तुमचा विषय क्लिअर झाला असेल. त्यानंतर बघूया तुमची एकंदर जी वयोमर्यादा आहे, वयोमर्यादा काय असणार आहे. मर्यादा इथे सांगितलेली तुमची, तर अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक म्हणजे ज्या दिवशी तुमचा फॉर्म क्लोज होतील तर त्या दिवसाचा तुमचा अंतिम दिनांकापर्यंत तुमची वयमर्यादा आहे पाहिजे. तर अमाकास्ट जे आहे, अमाकास्ट म्हणजे इथे येईल ओपन, जे की अनरिझर्वड कॅटेगरी आहे, अनरिझर्वड, त्यांची वयमर्यादा आहे बघा 18 ते 27. हे तुमचं लास्ट एज आहे अनरिझर्वडचं. किती? 27 तुमचं लास्ट एज राहील. तर जे आपले मागासवर्गीय आहेत, हा महत्त्वाचा पॉईंट आहे, जे मागासवर्गीय अनाथ आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे त्यांचं वय आहे 18 ते 32. तर हे जे मागासवर्गीय आहेत, तर मागासवर्गीयमध्ये कुठकुठल्या कास्ट येतील बघा. हे जे मागासवर्गीय आहेत ना, या मागासवर्गीयमध्ये येतील SC, ST, OBC, त्यानंतर येईल SBC, त्यानंतर आहे SCBC, NTD, VJA,
NTB आणि अदर ज्या काही कास्ट आहेत तुमच्या, या तुमच्या मागासवर्गीयमध्ये येतील, ठीक आहे. आणि यांचं जे वय आहे, यांचं वय आहे किमान 18 वर्ष ते मॅक्झिमम तुमचं 32 वर्ष, ठीक आहे. तर हे तुमचं वनरक्षकचं वय आहे, हे लक्षात ठेवू द्या. जे माजी सैनिक आहेत तुमचे, हे खेळाडू आहे, खेळाडूंचं सुद्धा 18-32 आहे. त्यानंतर माजी सैनिकमध्ये जे अनरिझर्वड आहे त्यांचं 18 ते 27 वर्ष सैनिकी सेवा प्लस 3 वर्षाचा कालावधी. आणि जे आपले मागासवर्गीय आहेत त्यांच्यासाठी 32 वर्ष इथं 32 वर्ष प्लस सैनिकी सेवा आणि 3 वर्षाचा कालावधी. बाकी प्रकल्पग्रस्त 18-45 आहेत, भूकंपग्रस्त 18-45, अंशकालीन पदवीधर 18-55 आणि रोजंदारी मजदूर सुद्धा 18-55 आहे. तर ही झाली तुमची एकंदर वयोमर्यादा. तर वयोमर्यादामध्ये एवढंच लक्ष ठेवायचं आहे, अनरिझर्वडचं आहे 18 ते 27 हे आहे अनरिझर्वडचं. आणि बाकी जे कॅटेगरीवाले आहेत त्या कॅटेगरीवाल्यांचं आहे 18 ते 32 हे आहेत कॅटेगरीवाले. त्यानंतर आहे तुमची शारीरिक पात्रता. तर तुमची शारीरिक पात्रता काय राहील बघा, इथे आहे पुरुष आणि इथे आहे मेल, ठीक आहे. तर किमान उंची, तर तुमची उंची जी आहे मुलांची ती 163 सेंटीमीटर असली पाहिजे. त्यानंतर मुलांची जी इथे चेस्ट मागितली आहे ती आहे 79 ते 84 आणि यामध्ये तुमचं 5 सेंटीमीटरचं म्हणजे एक्सपान्शन झालं पाहिजे, म्हणजे फुगली पाहिजे. म्हणजे तुमची छाती ते जर 80 भरली तर फुगून ही 85 भरली पाहिजे, तेव्हा ती योग्य होईल. जर तुमची ते 80 भरली आणि फुगून जर तुमची 83 किंवा 84 भरली तर हे तुमचं चालणार नाही. तुमचं जे अशी 5 सेंटीमीटरचं तुमचं एक्सपान्शन झालं पाहिजे. त्यानंतर आहे वजन, वैद्यकीय मापानुसार, म्हणजे तो एक तक्ता दिलेला आहे त्यानुसार तुमचं वजन पाहिजे. त्यानंतर मुलांचं इथे अनुसूचित जमातीमध्ये म्हणजे ST कॅटेगरीमधल्या मुलांसाठी 152, त्यांची हाईट 152.5, सेम तुमची चेस्ट आणि सेम तुमचं वजन आहे. त्यानंतर मुलींचं बघूया, 150 सेंटीमीटर मुलींची इथे हाईट सांगितलेली आहे, मुलींना चेस्ट नाही. वैद्यकीय मापानुसार तुमची हाईट इथे घेतल्या जाईल, वजन तुमचं घेतलं जाईल. त्यानंतर ज्या ST कास्टच्या मुली आहेत त्यांना 145 इथं तुमची हाईट सांगितलेली आहे, नो चेस्ट आणि वैद्यकीय मापानुसार. तर ही तुमची शारीरिक पात्रता. त्यानंतर आहे ही तुमची मेडिकल, जे आपण एक प्रकारे म्हणू शकतो की तेव्हा चेक करतील तुमचं ग्राउंडच्या वेळेस तुमचं मेडिकल बघा. तर इथे काय सांगितलं आहे, उमेदवारांनी दूरदृष्टी आणि जवळची दृष्टीचे व विना चष्म्याचे निकष पूर्ण केले आहेत. हे बघा इथे काय आहे की हा अधिक चांगला डोळा आहे, ही दूरदृष्टी म्हणजे जे आपण दूरचं बघतो त्यासाठी, आणि हा वाईट डोळा चांगला, जो तुमचा चांगला डोळा आहे तो हा तुमचा 6/6 किंवा 6/9 असला पाहिजे, हा तुमचा ग्रँट होईल. हे बघा सुधारलेली दृष्टी. आणि जो तुमचा वाईट डोळा आहे हा 6/12 किंवा 6/9, म्हणजे जर तुमचा हे कनेक्टेड आहे बघा, हा याला कनेक्टेड आणि हा याला कनेक्टेड आहे, ठीक आहे. ही सुधारलेली दृष्टी ही तुमची जवळील दृष्टी. यांनी काय सांगितलं आहे, 6/6 हा तुमचा चांगला डोळा हवा आहे आणि जो वाईट डोळा आहे तो 6/12. जर तुमचा चांगला डोळा 6/9 असेल तर वाईट डोळा सुद्धा समजा 6/9 असेल. हे तुमचे म्हणजे इथे एवढं स्ट्रिक्टली बघत नाही, पण बघितलं तरी तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर आहे जवळील दृष्टी आहे बघा, अधिक चांगला डोळा आणि वाईट डोळा. इथे आहे J1 आहे आणि इथे आहे J11. तर हे तुमचे डोळ्याचे निकष होते, याला तुम्ही म्हणजे इग्नोर करू नका. प्रत्येक डोळा संपूर्ण क्षेत्र दृष्टीयुक्त असणे आवश्यक, म्हणजे तुम्हाला जे तुमचं डोळं आहे त्या डोळ्याने तुम्हाला संपूर्ण दिसणे एकदम आवश्यक आहे. तुम्हाला डोळ्याने ना एकदम संपूर्ण दिसायलाच हवं. त्यानंतर आहे तुमचे जे वैद्यकीय जे विशेषज्ञ तिथून येतील. इथे काय सांगितलं बघा की वैद्यकीय विशेषज्ञांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र तुम्हाला देण्यात येईल. त्यामध्ये तुमचा तिरळेपणा बघण्यात येईल, तुमचा रंग व रातांधळेपणा बघता येईल, म्हणजे कलर ब्लाइंडनेस व रातांधळेपणा. आतल्या बाजूला फेंगाडे असलेले गुडघे म्हणजे आपण ज्याला नॉकनीज म्हणतो ते बघता येईल. सपाट पाय नसले पाहिजे तुमचे. त्वचा व छातीचे रोग तुम्हाला कुठलाही नसला पाहिजे. म्हणजे हे तुमचं मेडिकल होतं, यापैकी तुम्हाला कुठलाही पॉईंट नसला पाहिजे. हे अजून एकदा वाचा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघूया तुमची परीक्षा जी आहे, ही परीक्षा तुमची ऑनलाईन होणार आहे. जी आपली
वनरक्षकची परीक्षा होती ही ऑनलाईन होते. तर ऑनलाईन अर्जातील माहितीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची 120 गुणांची एकूण तुम्हाला इथे 60 प्रश्न असतात आणि ते प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 2 गुण असतात. म्हणजे तुमची किती 120 गुणांची परीक्षा होईल. त्यासाठी तुम्हाला राहतील 60 क्वेश्चन आणि इथे प्रत्येक प्रश्न म्हणजे 1 क्वेश्चन इज इक्वल्स टू तुम्हाला 2 मार्क्स असतील. ठीक आहे, एका क्वेश्चनला तुम्हाला 2 मार्क्स असतील. तर यामध्ये मेन जे आहेत ते 4 विषय आहेत बघा. पहिला विषय आहे मराठी, 30 गुणांसाठी मराठी विषय आहे. त्यानंतर आहे इंग्रजी तुम्हाला 30 गुणांसाठी आहे. त्यानंतर सामान्य ज्ञान 30 गुणांसाठी आणि बौद्धिक चाचणी रिझनिंग किंवा थोडं मॅथ येईल 30 गुणांसाठी. यामध्ये जे तुमचे प्रश्न राहतील तर या प्रश्नांची संख्या कशी असेल, मराठीचे 15 प्रश्न, इंग्रजीचे 15 प्रश्न, सामान्य ज्ञानचे तुमचे 15 प्रश्न आणि जे तुमचे रिझनिंग किंवा मॅथ आहे त्यांचे 15 प्रश्न. म्हणजे तुम्हाला एकूण 60 प्रश्न हे वनरक्षक भरतीला राहतील. ठीक आहे. आणि त्यानंतर आहे बघा तुमचा इथे ना थोडा तुमचा सिलेबस दिलेला आहे. ठीक आहे, हा तुमचा जो ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर असेल. यांनी काय केलंय, तुमची जी पात्रता आहे ना, पात्रता फॉर्म भरण्याची, ही फॉर्म भरण्याची पात्रता ही जरी 12वी सांगितली असली, ठीक आहे, तरी तुमचा जो सिलेबस आहे, ठीक आहे, इथे एक चांगला तुमचा जो सिलेबस आहे हा तुमचा 10वी बेसवर सिलेबस आहे. ठीक आहे, जरी पात्रता ही 12वी असली तरी सिलेबस हा तुमचा 10वी बेसवर आहे. बघा, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र 10वी या परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. ठीक आहे, तुमचा परीक्षेचा दर्जा हा 10वी पासवरच राहील. तर यामध्ये काय येईल तर सामान्य ज्ञान या विषयामध्ये तुमचा राहील राज्याचा भूगोल, हा तुमचा महाराष्ट्राचा भूगोल राहील. त्यानंतर सामाजिक इतिहास राहील तुमचे वन राहतील, हा मेन पॉईंट तुमचा वन, तुमचा पर्यावरण, तुमचं हवामान इत्यादी बाबी तुमच्या ज्या आहेत ते जी केमध्ये राहतील. त्यानंतर ही परीक्षा तुमची कम्प्युटर बेस्ड म्हणजे तुमच्या ऑनलाईन पद्धतीने घेता येईल आणि ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे MCQ स्वरूपात तुमची परीक्षा राहील. आणि या परीक्षेसाठी तुमचा वेळ राहील तो म्हणजे 2 तास म्हणजे 120 मिनिटे. ठीक आहे, तर ऑनलाईन परीक्षेबद्दल तुम्हाला सगळी माहिती भेटलीच असेल. त्यानंतर आहे बघ तुमची मैदानी चाचणी, ही तुमची मोस्ट IMP आहे. कारण की वनरक्षक भरतीला जो आहे हा पेपर जो असतो ना, हा पेपर काय असतो, सोपा असतो, पण याचं जे ग्राउंड असतं ना वनरक्षकचं, हे थोडं ग्राउंड हार्ड असतं. तर ही जी आहे, ही जी माहिती आहे इथे ही पुरुष उमेदवारांची माहिती आहे. तर तुम्हाला पुरुष उमेदवारामध्ये 5 किलोमीटर रनिंग आहे. तुम्हाला 5 किलोमीटर पुरुष उमेदवाराला धावायचे, 5 किलोमीटर रनिंग. तर इथे बघू शकता 17 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी जर आले तर तुम्हाला 80 मार्क असतील. म्हणजे तुम्हाला मार्क जे आहे तुमचे जे मार्क चालू होतील ते सगळ्यात टॉपला 80 मार्क असतील. म्हणजे तुम्हाला 17 मिनिटात 80 मार्क भेटतील. त्यानंतर 17 मिनिटापेक्षा जास्त म्हणजे 18 मिनिटापेक्षा कमी जर आले तर 70 मार्क भेटतील. म्हणजे तुम्ही जर 18 मिनिटच्या आत आले तर तुम्हाला इथे 70 मार्क भेटतील. त्यानंतर आहे तुम्ही जर 19 मिनिटमध्ये आले तर तुम्हाला इथे 60 मार्क भेटतील. जर तुम्ही 20 मिनिटाच्या आत आले तर तुम्हाला इथं 50 मार्क भेटतील. ठीक आहे, आणि त्यानंतर जे मार्क आहे ते 5-5 ने मायनस होतात. म्हणजे तुम्ही जर इथे बघा 21 मिनिट व त्यापेक्षा कमी जर आले तर तुम्हाला इथे 45 मार्क भेटतील. जर 22 मिनिट व त्यापेक्षा कमी आले तर 40 मार्क भेटतील. जर 23 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर तुम्हाला 30 मार्क भेटतील. जर 24 मिनिटापेक्षा कमी आले तर तुम्हाला 25 मार्क भेटतील. तर तुम्हाला जास्तीत जास्त एकतर 80 मार्क घ्यायचे किंवा 70, म्हणजे 80, 70, 60 इथपर्यंतच तुमचे मार्क जास्तीत जास्त आले पाहिजे. किंवा तुम्हाला ना आपलं जर पेपर थोडा चांगला सुद्धा असेल तरी तुम्ही 50 किंवा 45 पर्यंत आहे ना मार्क घेऊ शकता. तर इथपर्यंत तुमचे पुरुषांचे मैदानी चाचणीचे मार्क्स आले पाहिजे 5 किलोमीटर. त्यानंतर आहे तुमची मैदानी चाचणी जी आहे, तर ही मैदानी चाचणी जी आहे ही आहे महिलांसाठी.
ही आहे महिलांसाठी मैदानी चाचणी. तर महिला उमेदवारांची मैदानी चाचणी हे 3 किलोमीटर, महिलांना फक्त 3 किलोमीटर आणि एकूण गुण आहे 80 मिनिटं. तर महिलांना पहिला आहे 12 मिनिट व त्यापेक्षा कमी 80 मार्क. त्यानंतर आहे 13 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी 70 मार्क. इथे आपण लिहून घ्या. जर महिला या 12 मिनिटात आल्या तर त्यांना 80 मार्क भेटतील. जर महिला या 13 मिनिटात आल्या तर त्यांना 70 मार्क मिळतील. त्यानंतर 14 मिनिटासाठी तुम्हाला 60 मार्क आहेत. त्यानंतर आहे 15 मिनिट, तर 15 मिनिटांसाठी तुम्हाला 50 मार्क आहे. व यानंतर जर तुम्ही 16 मिनिटांमध्ये आलात तर 16 मिनिटांसाठी तुमचं इथं 5 मार्क मायनस म्हणजे 45 भेटतील. परत तुम्ही 17 मिनिटात आलात तर 17 मिनिटांमध्ये 40 भेटतील. जर परत तुम्ही 18 मिनिटांमध्ये आलात तर 18 मिनिटांसाठी इथे तुम्हाला 35 भेटतील. असे मार्क कमी कमी होतात बघा. 19 मिनिटांसाठी तुम्हाला भेटतील इथे 30. तर महिलांसाठी ही 45 जे ना 45 सेफ इथपर्यंतच तुम्हाला, म्हणजे याच्यावरतीच तुम्हाला मार्क घ्यायचे आणि या हिशोबाने तुम्हाला पेपरसुद्धा काढावा लागेल. तर ही होती महिलांसाठी, हे होतं तुमचं महिलांसाठीचं फिजिकल. ठीक आहे. यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट तुमची बुक लिस्ट. तर परीक्षा तर द्यायची, पण परीक्षेसाठी नेमकी पुस्तकांचा कुठला वापर करायचा. तर हा जो विषय आहे तो विषय आहे मराठी. तर मराठी विषयामध्ये तुम्हाला व्याकरण येईल. याच्यात व्याकरण आहे. तर व्याकरणासाठी तुम्ही बघू शकता इथे की बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे. बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे. हे तुम्ही व्याकरणासाठी घेऊ शकता. खूप उत्तम पुस्तक आहे. त्यानंतर हे जे पुस्तक आहे हे मोरा वाळंबे सरांचं पुस्तक आहे. तर हे एक शब्दसंग्रह म्हणून पुस्तक आहे. म्हणजे यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यप्रचार, म्हणी, तुमचे काय बोलतात त्याला, जे मराठी भाषेचे जे शब्दसंग्रह आहे, अरबी भाषा, फारसी भाषा, कुठून भाषा आल्या, तर हे पुस्तक घ्यायचं. हे पुस्तक जे आहे हे मोरा वाळंबे सरांचं पुस्तक आहे. हे पुस्तक तुम्ही मराठीला घेऊ शकता. हे 2 पुस्तकं हे मोस्ट IMP पुस्तक आहे. ठीक आहे, मराठीसाठी. त्यानंतर तुमचं आहे बघा इंग्लिश. तर इंग्लिशसाठी परत तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक घेऊ शकता. हे एकदम बेसिकपासनं पुस्तक आहे. पुस्तक आहे, पण खूप छान पुस्तक आहे. हे मी तुम्हाला रेकमेंड करेल. आणि हे IMP पुस्तक आहे. यामध्ये तुम्हाला सगळं दिलेलं आहे. म्हणजे जे तुम्हाला वनरक्षक भरतीच्या परीक्षेमध्ये विचारतात, सिनोनॉम्स, अँटोनॉम्स, त्यानंतर कॉम्प्रिहेन्शन आणि तुमचा उतारा वगैरे, तुमचे फिल इन द ब्लँक्स, तुमचे आर्टिकल, उपपद, नाऊन वगैरे सगळं व्याकरण, म्हणजे हे व्याकरणाचं पुस्तक आहे, इंग्लिश व्याकरणचं. आणि हे तुमचं सगळं इंग्लिश कव्हर करतं. त्यानंतर बघूया सामान्य ज्ञान. हे तुमचं मेन आहे बघा. हे GK साठी तुम्ही 2 पुस्तक घेऊ शकता. हे पहिलं जे हे नोबल पब्लिकेशनचं पुस्तक आहे. आणि हे तर तुम्हाला माहितीच आहे, हे तात्यांचा ठोकळा आणि हे सामान्य ज्ञान नोबल पब्लिकेशनसाठी. हे दोन्ही पुस्तकापैकी एक पुस्तक तुम्ही घेऊ शकता. हे दोन्ही पुस्तकं खूप IMP पुस्तक आहेत. त्यानंतर आहे बघा बौद्धिक चाचणी. तर बौद्धिक चाचणीसाठी म्हणजे हे तुमचं रिझनिंगसाठी पुस्तक होईल. तर याचे लेखक आहेत सचिन ढवळे सर. सचिन ढवळे सरांचं हे पुस्तक तुम्ही रिझनिंगसाठी हे पुस्तक घेऊ शकता. आणि हे जे आहे हे आहे आपलं नितीन महाले सरांचं पुस्तक आहे. हे कोणाचं आहे, तर नितीन महाले सरांचं पुस्तक आहे हे मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स. तर हे मॅथचं पुस्तक आहे. हे ज्या मॅथच्या ज्या बेसिक संकल्पना ज्या वनरक्षकला विचारतात, वनरक्षकला एवढं हार्ड मॅथ विचारत नाही, फक्त बेसिकच विचारतात, त्यासाठी तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता. हे दोन्ही पुस्तक IMP आहेत. हे दोन्ही पुस्तक तुम्ही घेऊ शकता. रिझनिंग यामध्ये काय दिलेलं आहे, यामध्ये भरपूर तुमचे असे एक्झाम्पल्स हे सॉल्व करून दिलेले आहेत आणि तुम्हाला सुद्धा सॉल्व करायला आहेत. तर हे रिझनिंगसाठी बेस्ट पुस्तक आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे बघा सगळ्यात एक तुम्हाला इथे जी आपली महाराष्ट्र अकॅडमी आहे, या महाराष्ट्र अकॅडमीचं हे बुक आहे. याचे लेखक जे आहेत तर याचे लेखक आहेत विठ्ठल बडे सर. तर यांचं हे पुस्तक आहे आणि हे एकदम मोस्ट IMP, काय म्हणतो इथे मी, मोस्ट IMP पुस्तक आहे. कशासाठी, वनरक्षक भरतीसाठी. ठीक आहे. यामध्ये काय दिलेलं आहे, तर यामध्ये तुम्हाला आधी जी वनांबद्दल माहिती दिलेली आहे आणि त्यानंतर तुमच्या 2019
आणि 2023ला जी भरती झालेली होती वनरक्षक भरती, त्याच्या तुम्हाला सगळ्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत. त्यानंतर करंट अफेअर्ससुद्धा इथे अपडेट झालेले आहे, जी के विषयी माहिती आहे. आणि यामध्ये कसं आहे, तुमचा जो एक प्रश्न आहे, समजा आता हा एक प्रश्न आहे, या एक प्रश्नाच्या सभोवतालचे तुमचे 10 ते 12 प्रश्न हे तुमचे इथे काय म्हणतात सॉल्व होणार आहे ह्या पुस्तकासाठी. त्यामुळे हे पुस्तक जे आहे ना, हे पुस्तक तुम्ही मोस्ट टाइम पी करून ठेवा. याचं नाव काय, वनरक्षक प्लॅनर. तर हे खूप एक चांगलं पुस्तक आहे. यामध्ये वन विभागाविषयी भरपूर माहिती दिलेली आहे. मित्रांनो, ही होती तुमची वनरक्षक भरती जी तुमची 2026मध्ये येणार आहे. त्याबद्दल तुमची सर्व माहिती, मी आशा करतो तुम्हाला ही सर्व माहिती समजली असेल. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करू शकता आणि माझं जे चॅनल आहे तुम्ही त्याला सबस्क्राईब करा. म्हणजे काय होईल, तुम्हाला जे नवीन व्हिडिओ आहेत माझे ते पाहायला भेटेल व जी तुम्हाला नवीन अपडेट येईल ती सुद्धा सर्वप्रथम तुम्हाला भेटेल. तर वनरक्षक भरतीमध्ये जे तुमचं ग्राउंड आहे ते ग्राउंड जरी मित्रांनो हार्ड असलं तरी जो पेपर आहे तो तुमचा पेपर इझी आहे. त्यामुळे तुम्ही चांगला अभ्यास करा. आणि मी जे तुम्हाला पुस्तक सांगितलं आहे की विठ्ठल बडे सरांचं वनरक्षक प्लॅनर, ते हे पुस्तक तुम्ही मागवून घ्या, कारण की यामध्ये सगळी डिटेल्स दिलेली आहे. यावरून तुम्हाला एक वनरक्षक भरतीचा अंदाज येईल. हे पुस्तक खूप छान आहे. त्यामुळे वनरक्षक भरतीचा तुमचा जो एकदम फोकस आहे आणि जो तुमच्यासाठी जे मेन आहे वनरक्षक भरतीसाठी, तेच तिथे सांगितलं आहे. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला या व्हिडिओमधून चांगली माहिती भेटली असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा. कारण वनरक्षक भरतीबद्दल जर तुम्हाला अजून काही व्हिडिओ म्हणजे नवीन अपडेट आले तर मी तुम्हाला देईन.